नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा एक प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। गिवन काय दिले ते बघूया। प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्याला समजेल की गिवन काय काय दिले। गिवन प्रॉब्लेम नीट वाचा। ए मशीन हॅज व्हेलॉसिटी रेशो 50, सरळ व्हेलॉसिटी रेशो दिलाय VR इज इक्वल टू 50। ए लोड ऑफ 6 किलो न्यूटन, लोड दिलाय लोड ऑफ 6 किलो न्यूटन, W इज इक्वल टू 6 किलो न्यूटन। ते आपण न्यूटन मध्ये करूया। न्यूटन मध्ये करायला इंटू 1000 करायचं, 6000 न्यूटन इज लिफ्टेड बाय अन एफर्ट ऑफ 300 न्यूटन। एफर्ट ऑफ 300 न्यूटन, एफर्ट दिलाय म्हणजे P 300 न्यूटन। ही नोटेशन्स आहेत सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये। आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, कॅल्क्युलेट इफिशियन्सी अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन। ते टू फाइंड मध्ये आपण लिहूया। टू फाइंड काय काय फाइंड करायचे, इफिशियन्सी अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन। इफिशियन्सी आपण दाखवतो कशानं, इटा, आणि सेकंड काय काढायचे, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन PF, राईट। या दोन क्वांटिटी आपल्याला काढायचे आहेत। मग त्यासाठी फॉर्म्युले कोणते लागणार बघा। इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, इफिशियन्सी इटा इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहित आहे MA डिवायडेड बाय VR इंटू 100। आता यातली इफिशियन्सी आपल्याला फाइंड करायचे। MA दिलंय का, नाही, मग MA चा फॉर्म्युला काय, MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P, लोड डिवायडेड बाय एफर्ट। लोड दिलाय का, दिलाय, P दिलंय का, दिले, म्हणजे MA निघतंय ते इथं टाकायचं। आता VR दिलंय का, दिले डायरेक्ट, म्हणजे MA निघालं, VR दिले, या व्हॅल्यू टाकले की इफिशियन्सी निघेल। आता दुसरं PF, हे पहिल्यासाठी झालं, दुसरं आहे PF साठी। PF चा फॉर्म्युला काय आहे, PF इज इक्वल टू P मायनस PI, ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट, P मायनस PI। मग यातलं P दिलंय का, दिलंय, PI दिलंय का, नाही। PI कसं काढायचं, PI इज इक्वल टू W डिवायडेड बाय VR, हा फॉर्म्युला आहे आयडियल एफर्टचा। W दिले का, आता दिले, VR दिले का, दिले, म्हणजे PI निघेल, ते इथं टाकले की PF निघते। असं सिंपल सोल्युशन आहे। आता फक्त यात व्हॅल्यू पुट करायचे सोल्युशनमध्ये। पहिल्यांदा पहिला आकडा काढूया, त्यासाठी खालून सुरुवात करायची, दुसरा आकडा करताना परत खालून सुरुवात करायची। अशा पद्धतीने आपली सिस्टीम आहे सोल्युशनची। सोल्युशन पहिला काढूया आता इफिशियन्सी। इफिशियन्सीसाठी पहिल्यांदा काय काढायला लागते, MA। सो MA पहिल्यांदा काढूया। MA इज इक्वल टू काय, W डिवायडेड बाय P। W किती दिलंय, 6000 न्यूटन, 6000 डिवायडेड बाय P किती दिलंय, 300 म्हणजे किती राहते, कॅल्शियममध्ये टाकले की येते सरळ 20 येते। MA इज इक्वल टू 20। आता MA निघाले की इफिशियन्सी काढू शकतोय आपण। हे एकदा लिहिले की परत जास्त डोकं लावायची गरज नाही, सरळ यात व्हॅल्यू टाकायचे आहेत फक्त। तर इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100। सो MA किती आहे, 20 डिवायडेड बाय VR किती आहे, VR दिलं आहे आपल्याला 50, आणि इंटू त्याला 100, म्हणजे किती येते बघा, हे गेलं 200 डिवायडेड बाय 50, 40%। इफिशियन्सी किती आली, 40%। हे कॅल्शियममध्ये टाका सरळ, तुम्हाला 40% इफिशियन्सी येईल। त्यानंतर दुसरा आकडा आता PF काढायचं आहे। मग त्यासाठी पहिल्यांदा PI काढायला लागेल, म्हणजे आयडियल एफर्ट काढायला लागेल। मग ते पहिल्यांदा काढूया। सेकंड काढण्यासाठी PI आधी काढावं लागेल। PI इज इक्वल टू आहे W डिवायडेड बाय VR। सो W दिले 6000 आणि VR दिले 50, 6000 डिवायडेड बाय 50। आता हे किती येते, 600 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती येणार, 120। कॅल्शियममध्ये टाकून बघा, एफर्ट आयडियल एफर्ट किती येतोय, 120 न्यूटन, 12×5 = 120 न्यूटन। मग आता आपण एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काढू शकतो, PF इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, PF इज इक्वल टू P मायनस PI। P तर आपल्याला ऑलरेडी दिलंय, P किती दिलंय, 300,
300 न्यूटन मायनस पी आय आत्ता आपण काढलं 120, म्हणजे 300 मायनस 120 किती येणार 180. कॅल्शियममध्ये टाका. पी एफ म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किती येतोय 180 न्यूटन. अशा पद्धतीनं जरी वेगळ्या पद्धतीचा फॉर्म्युला म्हणजे प्रॉब्लेम होता आधीच्यापेक्षा तरीसुद्धा सिम्पल आहे. हे एकदा ही बाजू व्यवस्थित लिहिली की इकडचं काही अवघड नाही, फक्त कॅल्शियममध्ये पुट करायचं आणि आन्सर लिहायचे. थँक्यू.